संक्रांती दिवशी एकादशी होती, त्याच्यामुळे विडे काही आम्ही त्या दिवशी घेतले नव्हते. पान पदरामध्ये घ्यायचं नसतं, असं ऐकलं होतं. मग ठरवलं, की दुसऱ्या दिवशी मग विडे घेऊया. तर दुसऱ्या दिवशी ते विडे घेण्याची तयारी चालू झाली. तर हल्ली सगळेच जण डेकोरेशन करतात. छोटंसं का होईना म्हटलं, चला आपणही डेकोरेशन करूया. तर इथे विड्यांचं ताट वगैरे भरून ठेवलं. हळदी-कुंकासाठी जे वाण लुटण्यासाठी आणलं होतं, तेही आणून ठेवलं. हळदी-कुंकाचं ताट रेडी केलं आणि इथे तयारी वगैरे करून घेतली. तर सासूबाई गेल्या होत्या आमच्या बायका बोलवायला. तर इथे राघव आजीची आणि बायकांची वाट बघत खुर्ची टाकून ओट्यावर बसला होता. तर मला आवरायचं होतं त्याच्यामुळं 10 मिनिटामध्ये छान अशी पटकन रांगोळी काढून घेतली. तर नंतर बायका वगैरे आल्यानंतर आम्ही विडे वगैरे घेतले. तर बऱ्याच ठिकाणी हा 25 पानांचा विडा घेण्याची पद्धत नाहीये, परंतु आमच्याकडे अशा पद्धतीमध्ये विडे घेतले जातात. तर इथे विडे वगैरे घेतल्यानंतर बायकांना हळदी-कुंकू वगैरे दिलं आणि जो मी गेल्या वेळेस सीतेचा वाण अंकितासाठी दिला होता, तिने तो माझा वाण परत केला. तर असं ताटामध्ये सगळे जे बायकांचे शृंगार असतात, ते सगळे शृंगार आणि गाळणी, खिसणी वगैरे टाकून आपण हे ताट करतात आणि मग नंतर जिने आपल्याला दिलाय तिचा परत देतात. तर इथे अंकिताला मी गेल्या वर्षी दिला होता. आणि मग नंतर तिने हा माझा सीतेचा मान परत केला. तर तुमच्याकडे अशी पद्धत आहे का? ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.